आज महाबळेश्वर या ठिकाणी आलो असताना खरं तर मेतकुटार जी हद्द आहे या गावच्या हद्दीमध्ये एका गाईला एका अज्ञात वाहनानं धडकल्यानंतर ती गाय अक्षरशः रस्त्यावर तडपडत होती आणि तिचं हे तडपडणं बघून खरं तर जे काही या ठिकाणचे नागरिक आहेत जे प्रवासी होते या ठिकाणचे युवक वर्ग असेल त्याच्यामध्ये ह्या प्रामुख्याने या युवक वर्गानं खरं थांबून या ठिकाणी मोठं सहकार्य या गायला रेस्क्यू करण्यासाठी प्रयत्न केले होते। खरं तर ही जी वाहनं आहेत या वाहनांवर कुठं निर्बंध घालण्याऐवजी जी मोकाट खरं तर ही जनावरं सोडली जातात या ठिकाणी जे खरं तर ह्या मोकाट जनावर म्हणता येणार नाही कारण ही खरं तर मालकीची पाळीव जनावरं खरं तर या गायी आहेत। गायीला एकीकडे आपण खरं तर गोमातेचा दर्जा दिलेला आहे, गोमाता तिला म्हटलं जातं, आई म्हटलं जातं या गायीला। आणि असं असताना देखील या गायीला खरं तर रस्त्यावर असं मोकाट सोडणं हे कितपत योग्य आहे याचा विचार देखील खरं तर करणं या ठिकाणी गरजेचं आहे। आज एक तासभर झाला या सगळ्या गोष्टीला, ही गोष्ट घडत असताना खरं तर ही घटना ज्या लोकांनी पाहिली त्या लोकांनी खरं तर त्याच्यामध्ये एक ताई होते, त्या ताई अक्षरशः खरं तर गरोदर होत्या, तरी देखील त्यांनी खरं तर आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या पोटातील बाळाची पर्वा न करता खरं तर गायीला जीवदान देण्यासाठी त्यांचं खरं तर या ठिकाणी जीव तळमळत होता। आणि ही जी घटना बघितल्यानंतर अनेक लोक या ठिकाणी थांबली, अनेक जे प्रवासी होते प्रवाशांनी खरं तर या गायीला रेस्क्यू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते। महाबळेश्वर रेस्क्यू टीम असेल, महाबळेश्वर पोलीस स्टेशन असेल, त्याचबरोबर पशुवैद्यकीय अधिकारी असतील, यांना या ठिकाणी प्रत्येकाने कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना या ठिकाणी सांगितलं की अशी घटना घडली आणि ही घटना घडल्यानंतर इथे खरं तर गायीला या ठिकाणी उपचाराची गरज आहे त्या, आणि तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर या गायीला मदत होईल यासाठी सर्वांचा जीव तळमळ होता। मात्र ही खरं तर एक गोष्ट बघितल्यानंतर एका गोष्टीची खंत वाटते, काही ग्रामस्थ या ठिकाणी धावून आले, मात्र जे इथले रहिवासी होते लोकल ज्यांनी ह्या गायीला पाळलं होतं त्या पाळीव गायीचे जे मालक होते ते मालक या मालकाने जवळपास 1.5 तास झाले या घटनेनंतर देखील हे मालक आले या ठिकाणी आले नाहीत। आणि या मालक आल्यानंतर उलट ह्या मालकांनीच ज्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केलं, जे महाबळेश्वरचे पोलीस होते या पोलिसांना दादागिरीची भाषा, यांना उलट बोलण्याची भाषा, आमची काय आहे, आमचं नुकसान झालंय, आम्ही उपचार करतो, आम्ही ही करतो। ज्यावेळेस त्यांनी गायी पाळायचं खरं तर निर्णय घेतला होता त्यावेळेस या गायीला मोकाट सोडण्याचा का निर्णय घेतला हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। खरं तर या मेतकुटारचे अवकाळीचे जे ग्रामस्थ आहेत, ते ग्रामस्थांनी देखील या कुटुंबियाविरोधात संताप व्यक्त केला आहे की ही घटना फक्त आताच नाही घडली, ती ह्याच्या आधी देखील या ज्या कुटुंबाच्या गायी आहेत ह्या गायी पाळत असताना देखील अशाच गायी मोकाट रस्त्यावर सोडल्यामुळे यावेळी देखील याआधी देखील या ठिकाणी अपघात झाल्याचं या ग्रामस्थांचं खरं तर म्हणणं आहे। आणि त्यामुळे अशा या ठिकाणी महाबळेश्वर पोलिसांनी देखील लक्ष घालून या संबंधित कुटुंब कोण असते यांच्या कठोर कारवाई करावी, ज्यामुळे करून खरं तर गायी असेल, म्हैस असेल, आपण तर या मुख्य प्राण्यांना, मुख्य जनावरांना आपण तर एक कुटुंब म्हणून सांभाळत असतो, मात्र त्यांना सांभाळत असताना अशा पद्धतीनं मोकाट रस्त्यावर खरं तर सोडणं कितपत योग्य आहे हा देखील या निमित्तानं, या अपघाताच्या निमित्तानं प्रश्न उपस्थित होतोय। आणि त्या सर्व सहकाऱ्यांचं, त्या सर्व प्रवाशांचं या ठिकाणी आम्ही साताराच्या माध्यमातून खरं तर एक धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी कुठेतरी माणुसकीचा धर्म पाळत या ठिकाणी या गायीला रेस्क्यू करण्यासाठी खरं तर प्रयत्न केले, धडपड केली। या सर्वांचं पुन्हा एकदा खरं तर मी स्वागत करतोय।